नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, तेनालीराम हा एक अतिशय प्रतिष्ठित आणि हुशार असा कवी राजा रामदेव रायाच्या दरबारात असतो। प्रत्येक वेळेला आपल्या बुद्धिचातुर्याने तो सगळ्यांची बोलती बंद करत असे, त्यामुळे त्याच्यावर अनेक जण दरबारातले जळत असतात। त्याचा मुलगा भास्कर हाही त्यासारखाच अतिशय हुशार असतो। भास्कर नेहमी एका मार्गाने त्यांच्या घरी परत जात असे। त्या मार्गावरती एक मोठा पार होता आणि त्याच्यावर काही दरबारातले लोक बसलेले असायचे। ते नेहमी भास्करला तिकडून जात असताना जवळ बोलवायचे आणि तिथे समोर एका बाजूला एक सुवर्ण मुद्रा आणि एका बाजूला एक चांदीची मुद्रा ठेवायचे आणि भास्करला विचारायचे, बाळा, या दोन मुद्रांमधली मौल्यवान मुद्रा कुठली हे सांग बरं। भास्कर निरागसपणे चांदीची मुद्रा उचलत असे आणि म्हणत असे की ही मौल्यवान मुद्रा। त्याच्यावर सगळे तिथे बसलेले खूप हसत असत आणि त्याला म्हणायचे, ती मौल्यवान मुद्रा तुलाच ठेव, घेऊन जा। एके दिवशी हा प्रकार चाललेला असताना तेनालीराम स्वतः त्याच रस्त्याने येत असतो आणि तो सगळा प्रकार बघतो। त्याला खूप आश्चर्य वाटतं की आपल्या मुलाला एवढी साधी गोष्ट कळत नसावी। तो त्या दिवशी मार्ग बदलून दुसऱ्या रस्त्याने घरी पोचतो आणि आल्या आल्या मुलाला बोलवतो, भास्कर इकडे ये। भास्कर त्याच्या समोर येतो आणि म्हणतो, काय बाबा? म्हणजे भास्कर, तू इतका हुशार आहेस, तुला सुवर्ण मुद्रा आणि चांदीची मुद्रा ह्यातली मौल्यवान मुद्रा कुठली हे साधं कळत नाही? भास्कर निरागस चेहरा करून म्हणतो, कळतं की बाबा, सोन्याची मुद्रा हीच नेहमी मौल्यवान। मग तू तिथं पारावरती असं उत्तर का बरं देतोस? भास्कर त्यांच्याकडे हसून बघत म्हणतो, ते होय, 2 मिनटं थांबा, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो। आणि तिथून आपल्या दुसऱ्या खोलीत जातो आणि तिथून एक थैली घेऊन येतो आणि ती थैली तेनालीराम समोर उलटी करतो। त्या थैलीमध्ये अनेक चांदीच्या मुद्रा असतात। तेनालीरामला काहीच कळत नाही, अरे हे काय आहे, एवढ्या मुद्रा तुझ्याकडे कुठून आल्या? त्याच्यावर तेनालीरामचा मुलगा भास्कर म्हणतो, बाबा, हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। तेनालीरामला अजूनही काही कळत नाही। तो म्हणतो, मला काही कळलं नाही, नीट समजावून सांग। म्हणतो, बाबा, तुम्ही खूप हुशार आहात, तुमच्यावर सगळे दरबारी हे जळत असतात, पण तुम्हाला काही करणं तर त्यांना शक्य होत नाही। मग ते तो सूड माझ्यावर उगवायचा प्रयत्न करतात। मी जेव्हा जेव्हा त्या रस्त्याने जातो तेव्हा ते सगळे मला बोलवतात आणि हा प्रश्न विचारतात की सोन्याची मुद्रा आणि चांदीची मुद्रा ह्यातली मौल्यवान कुठली? मी नेहमी चांदीची मुद्रा उचलतो, त्याच्यावर त्या सगळ्यांना आनंद होतो आणि मला ते म्हणतात, जा, ती मौल्यवान मुद्रा तुझ्याकडेच ठेवून दे। तरी पण तेनालीरामला काही कळत नाही। मग तो म्हणतो, तुला जर माहिती आहे की सुवर्ण मुद्रा ही मौल्यवान आहे तर तू त्यांना बरोबर उत्तर का देत नाही? म्हणतो, बाबा, ज्या दिवशी मी बरोबर उत्तर देईन त्या दिवशी हा खेळ बंद होईल। त्यामुळे मी मला कळत असून सुद्धा मुद्दामून चुकीचं उत्तर देतो, ज्याच्यामुळे त्यांना आनंद होतो आणि आपल्याला चांदीची मुद्रा मिळते। हे ऐकल्यावर मात्र तेनालीराम आपल्या मुलाच्या हुशारीवर खूप खुश होतो। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? असाच किस्सा आपल्या आजूबाजूलाही बऱ्याच वेळा घडत असतो। हाही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। काही प्रश्न असे असतात की ज्यांची बरोबर उत्तरं आपल्याला माहिती असतात, पण ती न देण्यातच शहाणपणा असतो, किंबहुना ती बरोबर उत्तर दिल्यानंतर तोटाच जास्त व्हायची शक्यता असते। तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला, संस्थेत, घरी, मित्रांमध्ये असे कोणी तेनालीरामचे पुत्र आहेत का? विचार करा की जे मुद्दामून चुकीचं उत्तर देत आहेत आणि आपण पारावर बसलेले ते प्रतिष्ठित व्यक्ती तर नाही ना की जे आपण मूर्ख बनतोय। कसा वाटला किस्सा मित्रांनो? आवडला असेल तर लाईक करा आणि असेच छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। असाच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवरचा पुढच्या किस्स्यामध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।